नमस्कार सगळ्यांना. स्टोरी टेलर श्रद्धा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. चला, दिवाळी संपली, सुट्टी संपली, आता कामाला सुरुवात. अमित आणि माझी लग्नानंतरची पहिली दिवाळी खूप छान साजरी झाली कांदिवलीमध्ये अमितच्या संपूर्ण कुटुंबासोबत. त्यानंतर माझ्या बहिणीला भेटायला गेलो पुण्याला. तिथे तिची छान भेट झाली, छान वेळ घालवला आम्ही सगळ्यांनी. आणि त्यानंतर तिकडनं माझ्या गावी गेलो सारणीला. माझ्या आजीला भेटलो, माझ्या पप्पांना भेटलो, आईला भेटलो. मस्त गावी छान वेळ घालवला, थोडा वेळ घालवला पण तो छान होता. आणि आता मस्त रिफ्रेश होऊन रुटीनला सुरुवात करतो आहे. आज माझा पहिला दिवस आहे शाळेचा दिवाळीच्या सुट्टीनंतर. आणि आता वाजलेत सकाळचे 6 आणि इथे मी सलाड पॅक करते आहे लंचसाठी. जे सलाड मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तेच सलाड मी आता बनवलं आहे लंचमध्ये खाण्यासाठी. आणि गरम पाणी करते आहे पिण्यासाठी. मी रोज सकाळी 1 ग्लास गरम पाणी आणि त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून हे पाणी निवांतपणे बसून पिते. धावपळ करत उभं राहून हे पाणी पिऊ नका, ते तुमच्या अंगी लागणार नाही. व्यवस्थित 15-20 मिनिटं काढून निवांतपणे बसून एकेका घोटावरती फोकस करूनच हे पाणी प्या. ते तुमच्या अंगी लागेल, तुम्हाला एक प्रकारची एनर्जी मिळेल तुमचा दिवस घालवण्यासाठी. आज मी नाश्त्याला पोह्यांचा बेत केला आहे. मला आणि अमितला पोहे प्रचंड आवडतात. म्हणजे आम्ही दोघे पोहेप्रेमी आहोत असं म्हणायला हरकत नाही. इतकं की आम्ही लंच आणि डिनरमध्ये जरी कधीतरी आम्हाला कोणी पोहे बनवून दिले तर आम्ही आवडीने खाऊ, इतके पोहे आवडतात आम्हाला. सो मी बऱ्याचदा नाश्त्याला पोहेच बनवत असते. उपमा वगैरे आम्हाला फारसा आवडत नाही, पण तरी कधी कधी मी बनवते कारण त्यामध्ये बरेच व्हेजिटेबल्स जातात. तर उपमा पण कधी कधी बनवते. आज पोह्यांचा बेत केला आहे. अमितला पोहे नुसतेच खायला आवडतात, म्हणजे त्यावरती लिंबू किंवा खोबरं, शेव, फरसाण असं काहीच घालून त्याला खायला आवडत नाही. पण मला मात्र माझे पोहे असे छान सजवून खायला आवडतात. म्हणजे लिंबू हवंच पोह्यांवरती, त्यानंतर ओलं खोबरं हवंच, कोथिंबीर पाहिजे आणि शेव असेल तर मी शेव पण अशी छान अशी वरून घालून शेव किंवा फरसाण असं माझ्या पोह्यांवरती मस्तपैकी घालून मी खाते. मला खूप आवडतं. पण हे सगळं कधी होतं, कधी शक्य होतं जेव्हा सुट्टीचा दिवस असतो, आपण घरी असतो, तेव्हा निवांतपणे आपल्याला वेळ मिळतो हे सगळं करून खाण्यासाठी आणि चोचले पुरवण्यासाठी. पण जेव्हा कामं असतात, ऑफिस असतं, तेव्हा हे सगळं पॉसिबल होत नाही. मग मी असेच पॅक करून डब्यामध्ये कसे तरी घेऊन जाते. ओलं खोबरं कधी घातलं तर घातलं, नाहीतर कधी कधी तेही विसरून जाते, असंच पॅक करून घेऊन जाते. सो असं आहे सगळं. आता माझे पोहे बनून झालेत, अमितला सर्व केले. अमितचा नाश्ता आता होईल आणि मीही माझ्या टिफिनची तयारी करते आहे. डब्यात पोहे भरले आणि पोहे मी गरम गरम भरल्यामुळे लगेच झाकण लावत नाही, नाहीतर त्याचा असा गिचका होतो म्हणजे माझ्याला ब्रेकफास्ट टाईमपर्यंत. तर मी जरा माझी आंघोळ वगैरे होईपर्यंत, आवरून होईपर्यंत असंच मी झाकण न लावता तो डबा असा ठेवते, जेणेकरून ते पोहे नॅचरली थंड होतात आणि मग मी झाकण लावते. सो माझी आंघोळ वगैरे सगळं झालेली आहे आणि आता वाजलेत 6:15, जवळजवळ 6:15 झालेत. आणि हे मी सिरम लावते आहे. मी पिलग्रिमचं ब्राईटनिंग सिरम वापरते. खूप छान, खूप लाईटवेट आहे हे सिरम. मला प्रचंड आवडतं आणि खूप एक वेगळ्या प्रकारचा ग्लो आणि एक शाईन येते आपल्या फेसवरती. माझा तरी असाच एक्सपिरियन्स आहे निदान. आणि सिरम लावल्यानंतर मी ते काही सेकंद फॅनखाली सेट होऊ देते आणि त्यानंतर मी सनस्क्रीन लावते. मी सध्या हायफेनचं गोल्डन आवर सनस्क्रीन यूज करते आहे. आता मी सध्या असं का म्हणते आहे कारण मी हे सनस्क्रीन हायफेनच्या वेबसाईटवरनं घेतलं आणि ते रिसीव्ह झाल्यानंतर मला रिअलाईज झालं की, म्हणजे वापरताना मला रिअलाईज झालं की ते टिंटेड आहे. म्हणूनच त्याला गोल्डन आवर असं म्हणतात आणि हे माझ्या लक्षातच नाही आलं. मी टिंटेड सनस्क्रीन अजिबात वापरत नाही कारण मी कधीच फाउंडेशन, बीबी क्रीम, कन्सिलर हे सगळे प्रकार वापरले नाही आहेत. आणि हे सनस्क्रीन वापरताना मला अगदी तसाच फील येतो. मला असं वाटतं मी हेच सगळे कन्सिलर आणि बीबी क्रीम आणि हे सगळं वापरते आहे, लावते आहे.
सो मला टिंटेड सनस्क्रीन आवडत नाही. मी सनस्क्रीन लावते, पण जे नॉर्मल आपलं क्रीम बेस्ड सनस्क्रीन असतं पिलग्रिमचंच लावते मी, ते वापरते. किंवा हायफेनचंच एक लिक्विड सनस्क्रीन मिळतं, ते पण छान आहे. मी चुकून हे गोल्डन आवर सनस्क्रीन घेतलं, टिंटेड सनस्क्रीन घेतलं, त्यामुळे आता माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, मला हे संपवायचं आहे, म्हणून मी रोज ही ट्यूब अप्लाय करते. सो युजली मी सनस्क्रीन वापरते पिलग्रिमचं, आणि मी माझ्या चेहऱ्यावरती 2 लेयर्स चढवते सकाळी घरातनं बाहेर पडताना. एक म्हणजे सिरम आणि दुसरं म्हणजे सनस्क्रीन. त्याने आपली स्किन छान प्रोटेक्टेड राहते. सो चला, माझं आवरून झालं आहे आणि त्यानंतर आता देवाला नमस्कार करते आहे. पोहे छान पॅक केले, थंड झाले सगळे पोहे. ते ब्रेकपर्यंत असेही थंड होतातच, त्यामुळे काय फायदा, म्हणजे आपण उगाच गरम गरम भरतो आणि त्यानंतर त्याची वाट लागते खाईपर्यंत. सो ते छान असे मी फॅनखाली थंड करून घेतले, झाकण लावलं, बॅग भरते आता. आणि खूप 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 धावपळ चालली आहे. म्हणजे अमित माझी वाट बघत तयार होऊन बसला होता, तुम्हाला दिसत असेल. तो सोफ्यावर बसला होता, माझीच वाट बघत होता. आणि माझं एकीकडे रेकॉर्डिंग पण चाललं आहे, दुसरीकडे माझी गडबड पण चालली आहे. तर त्याला असं वाटत होतं की आत्ता रेकॉर्डिंग करायची काय गरज आहे, पण आता त्याला मी कसं समजावू की मला जर माझी दिनचर्या तुम्हाला दाखवायची आहे, तर मग मला कॅमेरा सतत ऑन ठेवावा लागतो. तर चला, आम्ही आता घरातनं बाहेर पडलो आहे. हॅलो, स्टोरी टेलर श्रद्धा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सकाळची गडबड तर तुम्ही बघितलीच असेल किती तुम्हा सगळ्यांची पण गडबड तशीच असेल, आय एम शुअर. तर आता मी चालली आहे शाळेत. आज माझा पहिला दिवस आहे शाळेचा पोस्ट दिवाळी वेकेशन. तर शाळेत तसं तर काय मला खूप काही शूट करता येईल असं वाटत तर नाही. एक तर खूप कामं असतील, आज खूप धावपळ असेल, त्यामुळे एक ते पण रिझन आहे. दुसरं रिझन की बऱ्याच गोष्टी स्कूलमध्ये असं वर्कप्लेसवरती शूट करता येत नाहीत, पण तरी मी प्रयत्न करीन, जेवढं मला शूट करता येईल तेवढं नक्कीच शूट करायचा मी प्रयत्न करेन. तर चला, आता आपण भेटूयात थेट संध्याकाळी माझी शाळा झाल्यानंतर. तर चला, आता इथून सुरू होतं माझं वर्क रुटीन. आता वाजलेत 7:45. माझा रिपोर्टिंग टाईम 7:50चा आहे आणि मी ऑटोने शाळेत चालले. शाळा माझ्या घरापासून तशी जवळ आहे. शाळेत जाता क्षणी कामाला सुरुवात झाली. अजिबात कुठल्याच गोष्टीसाठी वेळ मिळाला नाही. म्हणजे जसे आम्ही शाळेत पोहोचलो तशा सगळ्या मीटिंग्स लाईंड अप होत्या, मीटिंग्सना सुरुवात झाली. आणि मला पोहेसुद्धा मीटिंगमध्ये बसून खावे लागले, त्यामुळे ते काय मला रेकॉर्ड करता आलं नाही. आणि आता वाजलेत दुपारचे 2:30. आता सगळ्यांना भूक लागली आहे, लंच करतायत सगळे. काही टीचर्स खाली कॅन्टीनमध्ये लंच करायला गेलेत, त्यामुळे क्लासरूम तसा रिकामा होता. आणि ह्या दोघीजणी ज्या माझ्यासमोर बसल्यात त्या मला हसत होत्या, कारण मी चिडवत होत्या बेसिकली, कारण मी सलाड खाते आणि त्या दोघी मस्त समोसा आणि चिप्स, सँडविचेस या गोष्टींवरती ताव मारत होत्या आणि मला ते सगळं खाता येत नव्हतं. सो लंच झाला, त्यानंतर थोडीशी कामं होती आणि त्यानंतर आमचं ट्रेनिंग होतं. सो ट्रेनिंग बराच वेळ चाललं, ऑनलाईन ट्रेनिंग होतं, पण ते बराच वेळ चाललं. म्हणजे जवळजवळ संध्याकाळचे 5 वाजले आम्हाला. खूप उशीर झाला. सगळे टीचर्स दमले होते ट्रेनिंगमध्ये बसून, ट्रेनिंग अटेंड करून. आणि आता बघा कसे सगळे पटापट आपल्या बॅग्स पॅक करतायत घरी पळण्यासाठी. सो चला, आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी सुद्धा आता घरी जायला निघाले. तर असा होता माझा पहिला दिवस. आणि आता 2 दिवसांनंतर मुलं पण यायला लागतील शाळेत, त्यांचीही सुट्टी संपली आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शाळा भरेल आणि खऱ्या अर्थाने आमच्या कामांना सुरुवात होईल. सो तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. लाईक, कॉमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.